नमस्कार. मी शुभा जाधव. आज आपण बनवणार आहोत भजींचा एक प्रकार आहे. तर आपण गिलक्यांची भजी आज बनवणार आहोत. तर गिलकी म्हणजे घुसाळी पण म्हणतात काही ठिकाणी त्यांना. तर अशी गिलक्यांची भजी खूप छान लागते, कारण का ही भाजी काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही. तर गिलक्यांची भजी जर केली तर सगळ्यांनाच ती आवडतातच आवडतात. तर त्यामुळे आज आपण गिलक्यांच्या भजीची रेसिपी बघणार आहोत. तर आता सर्वप्रथम मी असे 2 मोठे गिलके घेतलेले आहेत. तर त्याचे आपल्याला आधी हलकीशी साल काढायची. हलकीशी साल म्हणजे कसं, ते जे साल काढायचं असं त्याने नाही काढायचं. असं एक सुरी घ्यायची आहे आणि वरचं जे आहे ते असं हलकं हलकं काढायचं आहे. साल कशी ती पूर्ण साल निघते तसं आपल्याला नाही करायचं आहे. ती वरचं जे असतं ना, ते आपण असं छानपैकी काढून घेणार आहोत. आता मी असं दोन्ही गिलक्यांची साल काढणार आहे आणि त्यानंतर मी विळीवरती बारीक काप करणार आहे. बघू शकता ह्या प्रकाराने आपण काढणार आहोत. असं मी आता दोन्ही गिलक्यांचे काढून घेते आणि बघू शकता अशा प्रकाराने मी साल काढून घेतलेली आहे. आता मी विळीवरती असे त्याचे पातळ पातळ काप करणार आहे. आणि साहित्य मला आता याच्यासाठी लागणार आहे, मेन म्हणजे मला चण्याचं पीठ लागेल. त्यानंतर मला तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल लागेल आणि बेकिंग पावडर लागेल. भजी करताना आपण नेहमी वापरतो तसा बेकिंग सोडा, म्हणजे भजी चांगली फुलतात. तर एवढं साहित्य मला लागणार आहे. तर मी आता ह्याचे पातळ पातळ काप करून घेते. बघू शकता असे छान मी पातळ पातळ असे गोल गिलक्यांचे काप करून घेतलेले. आता नंतरची प्रोसेस काय आहे, असं छोट्याशा पॅनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये छोटंसं भांडं असेल तुमच्याकडे, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ ॲड करूया. अगदी किंचितचं असं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चकत्या ज्या केलेल्या आहे आपण, तसं 5 मिनिटापर्यंत बुडवून ठेवायच्या मिठाच्या पाण्यामध्ये. आता याला आपण असं 5 मिनिटं ठेवून देऊ. आता आपण इकडे मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे आपण इथे मीठ थोडंसं कमी टाकूया. आता आपण भज्यांचं पीठ भिजवायला घेऊया. तर पीठ अंदाजेच घ्यायचं आहे. आता माझ्याकडे 2 गिलके आहेत, मग त्यामुळे मी आता 3, 4, 5, 6, 7 आणि 8 चमचे, असे मोठे चमचे आहेत ते मी 8 घेतलेले. ते छान असं मिसळून घ्यायचंय. आणि पीठ काय थोडं कमी पडलं तरी आपण नंतर बनवू शकतो, असं काही इतकं इश्यू नाही आहे त्याचा. आता आपण ह्याच्या लाल तिखट टाकणार आहे, मिरची पावडर ती मी 2 चमचे टाकते. अर्धा चमचा हळद टाकते आणि अर्धा चमचा धणे पावडर पण तुम्ही यूज करू शकता, छान लागते टेस्ट. धणे पावडर टाकते आणि थोडीशी जिरी पावडर. अगदी पाव चमचा जिरे पावडर आणि चिमूटभर बेकिंग सोडा. आणि चवीनुसार मीठ जाईल. मीठ आपण थोडंसं कमी टाकूया ना, थोडं तिकडे मी टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. हे असं पण छान मिसळून घेणार आहे. छान मी मिसळलेले आहे. याच्यात आपण 1 चमचाभर तेल गरम करून टाकणार आहोत. इथे आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि थोडं फुलपात्रात मी तेल गरम करायला ठेवले. थोडं छान तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलाचं मोहन 1 चमचाभर आपल्याला टाकायचं आहे.
हे बघा वाफा निघायला लागल्या. गॅस बंद करूया. एक चमचाने अगदी थोडं मी वाढवले. ते पण आता आपण छान मिक्स करून घेऊ. आणि नेहमी आपण आता भज्यांचं पीठ जसं भिजवतो तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तांब्याभर पाणी घेतलेलं आहे मी, पण तांब्याभर नाही टाकायचं आहे, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, जसं आपल्याला पिठाला आवश्यक आहे तसं. आणि नेहमी आपण भज्यांचं पीठ जसं असतं तसं आपण भिजवून घेणार आहोत. मी आता ह्याला भिजवते. बघू शकता भज्यांचं पीठ मी छान कालवलेलं आहे. आता नंतरची प्रोसेस अशी आहे, हे जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजत टाकले 5 ते 7 मिनटं झालेली, ती मी असे निथळून काढायची. असं पूर्ण पाणी जे आहे ते इकडे येईल आणि मग नंतर एक एक करून आपण त्याची आता भजी करूया. तर मी तेल ठेवणार आहे गरम करायला आणि नंतर भजी काढतानाची प्रोसेस दाखवते तुम्हाला. तर भज्यांमध्ये कसं असतं माहिती आहे का, म्हणजे बटाटा भजी, कांदा भजी, सगळीच भजी बनवली जातात. मिरची भजी, त्याच्यात ही एक घोसाळीची भजी म्हणजे गिलक्याची भजी. तर ही भाजी काय कोणाला आवडत नाही, तर अशी भजी बनवली तर गरम गरम छान लागतात. त्यामुळे अशी बनवायची. तर आता पुढची प्रोसेस मी दाखवते. आपण तळूया. बघू शकता आता आपण इथे गॅस पेटवणार आहोत. कढई गरम करायला ठेवूया. गरम झाली की त्यात तेल टाकूया. बघू शकता बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे. आता आपण करणार आहोत, एक एक चकती घ्यायची आहे, याच्यात अशी बुडवायची आहे मागे पुढे. आणि कढईमध्ये टाकायचं. अशा प्रकारे सगळी भजी सोडायची. गॅस मीडियम ठेवायचा आहे, एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. तेल गरम फास्ट गॅसवर करायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे भजी तळायची. तर कढई तुमची किती मोठी असेल त्याच्यानुसार आता मी 4 ते 5 भजी इथे टाकते तळायला. म्हणजे जास्त गर्दी केली तरी ते एकमेकांना चिकटतात. तर अशा प्रकारे आपण आता छान भजी तळून घेऊया. बघू शकता आता टर्न मारतो. छान फुललेली पण आहे. अशा प्रकारे आता मी सगळी भजी तळून घेणार आहे. बघू शकता आपली भजी छान तळली गेली आहे, अशी ब्राऊन कलर येईपर्यंत आणि अशी छान फुगलेली पण आहे. तर आता इकडे मी एक डिश रेडी ठेवलेली आहे, त्याच्यात टिश्यू पेपर टाकलेला आहे. आता आपण हे छानपैकी काढून घेऊया. आणि तसंच तळताना जर तेल थंड झालं तर मग थोडा फास्ट गॅस करायचा, नंतर थोडा कमी करायचा. तर अशा प्रकारे आता मी सगळीच भजी बघू शकता तळून घेते. बघू शकता इकडे दुसरा घाणा पण मी टाकलेला आहे आणि ते पण छान तळतोय. बघू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान फुगलेली पण आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपली भजी तळून झालेली आहे.
तर बघू शकता आपली गिलक्याची भजी तयार आहे. आणि भजीचा कुठलाही प्रकार असू दे तो आपण सगळं जेवण बनवून घ्यायचं आणि त्यानंतर लास्टला भजी तळायची. म्हणजे भजी गरम गरम खाण्यातच खूप मजा असते. तर त्यामुळे नक्की करून बघा गिलक्याची भजी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.